मंडळी, विराट कोहलीच्या आरसीबी क्रिकेट संघाचा 18 वर्षांचा वनवास संपला आहे. विराटला IPL 2025 ची ट्रॉफी उचलण्याचा मान मिळालाय. आरसीबीच्या वाट्याला गेली 17 वर्षे निराशा आली होती. पण तुम्हाला माहित आहे का, आरसीबीचा या वर्षीचा विजय होणारच होता. टीम IPL जिंकणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं. तुम्ही म्हणाल की ही फिक्सिंगचा भाग आहे का? तर मुळीच नाही. हा विषय आहे 18 नंबरच्या गणिताचा. तुम्हाला तर माहितच आहे, विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आहे. आरसीबीला IPL मध्ये 18व्या वर्षी यश मिळाले. आता हे गणित फक्त इथपर्यंत मर्यादित नाही, तर याचा शेवट थेट ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायांशी होतो. तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे? सांगतो. जाणून घेऊया विराट कोहलीच्या जिंकण्याशी ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे. आरसीबीच्या बाबतीत 18चं गणित नेमकं काय आहे आणि विराटच्या राजीनामा, नाराजी आणि IPL नंतरच्या यशाचं गणित नेमकं कसं असेल, संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. 3 जून 2025 पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाला. या सामन्यामध्ये आरसीबीने धडाकेबाज कामगिरी केली आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. 17 वर्षे अपयशाचा सामना केल्यानंतर अखेर आरसीबीच्या वाट्याला IPL ची चॅम्पियनशिप आली. या शेवटच्या सामन्यामध्ये आरसीबीने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करून IPL 2025 च्या ट्रॉफीचा ताबा मिळवला आणि लाखो करोडो चाहत्यांचे स्वप्न पूर्ण केले. विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी IPL ची चमकदार ट्रॉफी उंचावत स्टेडियम मध्ये जल्लोष केला. तारीख होती 3 जून 2025. IPL च्या अंतिम सामन्यामध्ये आरसीबीला विजय मिळाला होता. आरसीबीला 18 वर्षांनी विजय मिळालेले कर्नाटकातील बेंगळुरू शहरामध्ये विविध ठिकाणी जल्लोष सुरू होता. चाहत्यांचा जल्लोष एवढा होता की रस्त्यावर खूप गर्दी झाली होती. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याची बातमी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चिली जात होती. विराटने हा विजय चाहत्यांना समर्पित केला होता, परंतु त्यानंतर अशी घटना घडली. विराट कोहली, आरसीबी क्रिकेट संघ यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकत याबद्दल दुःख व्यक्त केलं. पण दुसरीकडे मात्र 18 क्रमांकाची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आणि ह्या चर्चेचं कारण काही नवीन नाही. विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी वापरतो हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. जेव्हा पहिल्यांदा विराट कोहली भारतीय अंडर-19 संघामध्ये पहिला मॅच खेळला होता, तेव्हा त्याला 18 क्रमांकाची जर्सी मिळाली होती. हा नंबर त्याने स्वतः निवडलेला नव्हता, तर तो संघाकडून देण्यात आलेला होता. पण जर्सीवरील हा नंबर हळूहळू त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला. तुम्ही म्हणाल कसा? तर विराटच्या आयुष्यात 18 तारखेला 2 मोठ्या घटना घडल्या होत्या. पहिली घटना 18 ऑगस्ट 2008 रोजी घडली. विराटने भारतीय संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता आणि दुसरी म्हणजे 18 डिसेंबर 2006 रोजी घडली. या रोजी विराटचे वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले होते. याच दिवशी विराट दिल्लीकडून रणजी सामना खेळला होता. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी विराट फलंदाजीसाठी आला आणि त्याने 90 धावांची धाडसी खेळी खेळली होती. त्यानंतर त्याने वडिलांचे अंतिम संस्कार केले होते. पण या घटनेनंतर विराटला स्वची जाणीव झाली, त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढला आणि तेव्हापासून त्याने वडिलांच्या आठवणीत 18 क्रमांकाची जर्सी जवळ केली. इतकी जवळ केली की ती पुढे बदललीच नाही. कालांतराने हा जर्सी नंबर फक्त नंबर राहिला नाही, तर ती किंग कोहलीची ओळख झाली. विराटच्या IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या जर्सीवरही हाच क्रमांक आहे. त्याच्या कारची नंबर प्लेट, त्याचे रेस्टॉरंट आणि जवळपास सगळ्याच उद्योगांमध्ये, व्यवसायांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये 18 हा क्रमांक वापरला जातो. एका मुलाखतीमध्ये बोलताना विराटने सांगितले होते की मी कधीही 18 हा जर्सी क्रमांक मागितला नव्हता, पण माझ्या करिअरची सुरुवात आणि माझ्या वडिलांचे निधन या दोन्ही महत्वाच्या घटना 18 तारखेला घडल्या होत्या. त्यामुळे हा नंबर माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. पण आता जरी आरसीबीच्या वाट्याला IPL ट्रॉफी आली असली, तरीही त्यांच्या वाट्याला 17 वर्षांचा वनवास कशामुळे आला हे पाहावं लागेल. बघायला गेलं तर त्यामागे बरीचशी कारणं आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे संपूर्ण टीम फक्त मोजक्या खेळाडूंवर अवलंबून होती. क्रिस गेल, AB डिव्हिलियर्स, विराट कोहली अशा तगड्या खेळाडूंनी वैयक्तिक प्रदर्शन चांगल्या प्रकारे केलं होतं, पण संघातल्या इतर खेळाडूंकडूनही ते अपेक्षित होतं, पण ते मिळालं नाही. त्यामुळे आरसीबीला अपयश येत राहिलं. दुसरं म्हणजे आरसीबीची बॉलिंग ही नेहमीच त्यांची कमकुवत बाजू असल्याचं पाहायला मिळत होतं. चांगल्या मॅचेस फक्त बॉलिंगमुळे हातातून गेल्या आणि डेथ ओव्हरमध्ये देखील अनेकदा मोठमोठ्या धावा दिल्या होत्या. विराट कोहली 2013 पासून ते 2021 पर्यंत आरसीबी या संघाचा कॅप्टन राहिला
पण कॅप्टन आणि टॉप बॅट्समन असल्यामुळे पूर्ण दबाव त्याच्यावरच असायचा। परंतु यावेळी अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंचा टीममध्ये समावेश होता, यामुळे तोडीस तोड टीम तयार झाली होती। जॉर्ज हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या सारख्या दमदार खेळाडूंमुळे टीमच्या बॉलिंगमध्ये सुधारणा झाली होती। समतोल राहिल्याने टीमचा कॉन्फिडन्स आणि मानसिक ताकद वाढलेली होती। टीममधील बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही समतोल झाला आणि टीमचे नेतृत्व बदलल्याने विराटला स्वतःचा गेम आणि टीम मॅनेजमेंटवर फोकस करता आला। बॉलिंग बरोबरच तुमचा एकूण परफॉर्मन्स चांगला झाला होता, त्यामुळे आरसीबीचा 17 वर्षांचा वनवास संपून ट्रॉफी त्यांच्या नावावरती करण्यात आली। पण आता आरसीबीच्या विजयामागे 18 क्रमांकाचं गणित नेमकं काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि पूर्ण ज्ञानेश्वरी कळण्यासाठी 18 अध्यायांचा अध्ययन म्हणजेच अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे पुढे जाऊन ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ समजू लागतो। अगदी त्याप्रमाणेच आरसीबीने 17 वर्षांच्या परिश्रमातून झालेल्या चुका सुधारत, संघात बदल करत 18 वर्षे अभ्यास केल्यामुळे 2025चा हा सीझन त्यांनी जिंकला आहे। याच्या मागे एक नंबरचं गणित सुद्धा लपलेलं आहे। 18ची बेरीज 9 होते आणि 9 हा क्रमांक मंगळ रिप्रेझेंट करतो। मंगळ असलेल्या व्यक्तीमध्ये कष्टाळूपणा जास्त पाहायला मिळतो। हेच विराट कोहली बद्दल बोलायचं झालं तर तो खूप पॅशनेट आणि अग्रेसिव्ह आहे। त्याच्या स्वभावामध्ये रागीटपणा म्हणजेच अग्नितत्व जास्त असल्याचं पाहायला मिळतं आणि अशी माणसं दुसऱ्याच्या दुबळेपणाचा स्वतःच त्रास करून घेत असतात। कप्तान म्हणून काम करताना टीमच्या प्रदर्शनाचा विराटला त्रास होत होता, त्यामुळे कॅप्टन्सी सोडली आणि त्याला लीडरशिप करताना होणारा त्रास कमी झाला। भारतीय मानसशास्त्रानुसार थंड डोक्याने घेतलेले निर्णय योग्य ठरतात असे सांगितले जाते, त्यामुळे कदाचित विराटचे यावर्षीचे सगळे निर्णय योग्य ठरत गेले। तर हे होतं विराट कोहली आणि आरसीबीच्या विजयामागील 18 नंबरचं गणित। असो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना पाठवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।